तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या ब्लॉग म्हणजे त्याचं नाव आहे दीक्षा धाडवे ब्लॉग। तर आज आहे संडे आणि आज मग पप्पा आम्हाला घेऊन चालले मंदिरामध्ये। आमच्या इकडे विठ्ठल मंदिर आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे। मम्मी दीदी आणि पप्पा पुढे चालले। आता आम्ही पोचल्यावर तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते मंदिर। ओके, असंच बघत आहे। आणि पहिला ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये माझे मम्मी पप्पा तुम्हाला बघायला भेटतील। हे बघा माझी मम्मी। तर गाईज माझी मम्मी कशी दिसते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। पप्पांना दाखवते। पप्पा खूप फास्ट चालतात, आम्हाला तेवढं काही चालता येत नाही पटकन। मी दाखवते तुम्हाला। ओके चलो। तर मित्रांनो आम्ही बोललेलो की रिक्षाने जाऊया, आपल्याला नाही माहिती आहे। तर पप्पा आणि मम्मी नाही आम्हाला माहिती आहे आणि करून आले। आणि आता आम्ही रस्ता चुकलो आहे आणि इकडे येऊन उभे राहिले। तर बघा असेच उभे आहोत सगळेजण। आता बघूया रिक्षाने जातोय की चालत जातो काय करतोय। तर मित्रांनो आमचं ऐकलं नाही। आता जेवढं चालत आलेलो परत तेवढंच रिटर्न आम्ही पण आपण बोलत होतो ना रिक्षाने जाऊया करून, पण आमचं नाही ऐकलं। तर मित्रांनो आता मम्मीच्या मैत्रीण भेटलेली, तिने आम्हाला रस्ता सांगितलं आहे कसं जायचं ते। तर आता आम्ही चाललो आहे, तर बघूया। तर गाईज हे माझे पप्पा आहेत। तर पप्पा तुम्ही 2 शब्द काहीतरी बोला ब्लॉगमध्ये। 1 आणि 2। तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे, 5 मिनटं फक्त अजून, तर आम्ही पोचून जाऊ। तर मी दाखवते तुम्हाला मंदिर। ओके। तर मित्रांनो हे बघा, रोज ट्रेनमधनं जाता येताना मी हे मंदिर बघायची आणि आज पप्पा आम्हाला घेऊन आलेत। तर मित्रांनो मंदिर खूप भारी होतं, दर्शन पण भारी झालं। आणि आता आम्ही चाललो आहे घरी। तर विचारूया ह्या लोकांना कसं वाटलं काय। तर मम्मी तुला कसं वाटलं मंदिर? खरंच एकदम मस्त होतं ग, जाऊया का परत? दीदी तुला कसं वाटलं? मम्मीने सांगितलं। जाताना पण रस्ता विसरलो, आता येताना पण रस्ता विसरतोय। बघूया बाबा कसं वाटलं तुम्हाला मंदिरात जाऊन? 1 नंबर। दीदी तुला कसं वाटतं? नाही मला पण एकदम ना खूपच मस्त वाटलं। तर मित्रांनो आता दर्शन घेऊन झाले, तर पेटपूजा तर झालीच पाहिजे ना, म्हणून आता आम्ही घेतले डोसा। तर आता आम्ही डोसा खातोय। तर मित्रांनो आता डोसा खाऊन डायरेक्ट घरी जाऊया। ओके। तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका।